आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। पहिली महत्त्वाची बातमी, आधी मराठा आणि आता ओबीसी आरक्षणानं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। त्यात आज नागपूरमध्ये निघालेल्या मोर्चाची भर पडली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये मनोज जरांगेंविरोधात शड्डू ठोकला। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याच्या जीआर विरोधात एल्गार पुकारण्यात आला। पण या मोर्चामध्ये ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडल्याचं दिसून आलं। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। जीआर रद्द केल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही। जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे। ते काय होतं ते सगळं काँग्रेस संपायला लागला आणि ते काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत। समाजाची दिशाभूल करून अशा प्रकारचं आयोजन करणे मी त्या मताशी सहमत नाही। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी जे रान पेटवलंय त्याला उत्तर देणारा हा नागपूरमधला ओबीसी समाजाचा मोर्चा। याचं नेतृत्व केलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी। मोर्चात विजय वडेट्टीवार यांचे ओबीसींचा संघर्ष योद्धा असे फलक लागले होते। जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जशी आक्रमक भूमिका घेतली तशीच आक्रमकता वडेट्टीवारांनी या मोर्चात दाखवली। त्यात 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही असा निर्धार करण्यात आला। जीआर रद्द झाला नाही तर मुंबई पुणे जाम करण्याचा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय। ही लढाई नाही, आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत। ही लढाईमध्ये उतरलो, परवा केली नाही। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही, कारण ओबीसीचं रक्त आहे। अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही, कारण सच्चाई के लिए हम लड़ने वाले हैं, झूठों से डरने वाले हम नहीं है, हे आम्ही दाखवून दिलं आहे। आणि यासाठी आपल्याला बांधवांनो हा जीआर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही। पाटील 17 तारखेला बीड मध्ये मोर्चा निघतोय ओबीसीचा। नाही ओबीसीचा नाही, म्हणजे ओबीसीचा ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे। ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही। ओबीसीचा काय संबंध नाही। ते काही एसटी आरक्षण द्या म्हणतो का धनगराला, सगळ्या जातीच्याला गोरगरीबाला म्हणून आता मग त्यात काय नावे असतील, सोनार असतील, जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाती आहेत, मुस्लिम दलित असतील, यांना फक्त या म्हणून त्याचा मोर्चा झाला की झोपला घरी। त्यांच्या ध्यानात त्यांचा काय फायदा आहे? त्याचं फक्त त्याची लाभार्थी टोळी आणि ते तेवढं जातीपुरताच नेता आहे। ओबीसी बीबीसीच नेता नाही तो। ओबीसींचा संघर्ष योद्धा होऊ पाहणाऱ्या वडेट्टीवारांनी मराठ्यांचे संघर्ष योद्धा म्हटले जाणाऱ्या मनोज जरांगेंना डिवचलं। पाप तुम्ही करणार आणि भोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं, काम आहे तुम्ही दाखवा। आणि हे का यासाठी आपल्याला गणावं लागेल, कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जीआर काढला आहे। या टीकेकडे कसं बघता? वडेट्टीवारांची टीका ही त्यांच्या तोंडातली नाही। आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता। त्याची काय अवकाश आहे? ते सगळं काँग्रेस संपायला लागलं आता आणि ते काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय? आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता। त्याची काय अवकाश आहे? ते सगळं काँग्रेस संपायला लागलं आता आणि ते काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय? विदर्भात आयोजित केलेल्या या मोर्चावरून ओबीसींमध्येच फूट दिसून आली। या मोर्चामध्ये विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, माणिकराव ठाकरे, सुनील केदार, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, प्रतिभा धानोरकर आणि लक्ष्मण हाके हे सहभागी झाले। तर छगन भुजबळ, बबनराव तायवाडे आणि धनंजय मुंडे हे या मोर्चात सहभागी झाले नाहीत। वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंनी म्हटलंय। तर भुजबळांनी या मोर्चाला न जाण्याचं वेगळंच कारण सांगितलं। जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल, समाजाला कसे एकवटून राहिलेले, आपलं आरक्षण संपलं, आपलं आरक्षण संपलं, कुठे संपलं आपलं आरक्षण, अशा प्रकारे चुकीचा मेसेज समाजामध्ये देऊन समाजाची दिशाभूल करून अशा प्रकारचं आयोजन करणे मी त्या मताशी सहमत नाही। त्याच्यामुळे आमची संघटना आज आणि आमच्या संघटनेचा कुठलाच पदाधिकारी त्याच्याशी सहमत नाही आहे, त्याच्यामुळे संघटना त्याच्यामध्ये सामील होत नाही। सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे, तिथे सर्वच संघटनांनी यावं
अशी अपेक्षा आहे. परंतु एक तेही आहे की किती संघटनाच्या किती लोकांना भाषणं करायला आम्ही द्यायची, आणि आमच्या संघटना एवढ्या सगळ्या 374 आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालेल भाषणं तरी संपणार नाही मीटिंग. तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील. आणि दुसरीकडे कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकार वारंवार सांगत आहे. ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र या ठिकाणी झालं. पुढच्या काळातही या सर्व ओबीसी शिष्टमंडळाच्या लोकांना काही गैरसमज असेल GR बद्दल, त्यांना काही शब्द न शब्द अजून काही खुलासे पाहिजे असतील, अजून काही स्पष्टीकरण करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी सरकार स्पष्टीकरण करायला तयार आहे. या GRनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही चुकीच्या व्यक्ती ओबीसी मध्ये येणार नाही. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, ओबीसीवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणात जरांगेंसोबत यशस्वी मध्यस्थी करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला. विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय. ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे. ज्या ओबीसीनी विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत. कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, अरे विखे, ओबीसीनी कधी कुणाला विरोध केलाय? ओबीसी मधल्या समावेशाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केलाय. त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे. या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील. विखे पाटील हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे. कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की? कारखाना चालवणं, पैसे कमवणं ही विखेंची विचारधारा आहे. आयोगांचं आजपर्यंतचे निर्णय विखेंना मान्य नाहीत. संविधानामधलं आरक्षणाचं बेसिक तत्व विखेंना मान्य नाही. म्हणजे संविधान मानत नाहीत का विखे? विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय. ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत. हे मूर्ख माणसं आहेत, मूर्ख. या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य, अरे जरांगेची भाषा बोलतोय हा विखे. एकीकडे हैदराबाद GR वरून जरांगे सरकारचे गोडवे गात आहेत, तर त्याच GR वरून ओबीसी नेत्यांनी सरकार विरोधात छड्डू ठोकलाय. त्यामुळे एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये बॅलन्स ठेवण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.